महिलांमध्ये उपजतच उद्योग व्यवसायाची क्षमता असते, फक्त गरज असते योग्य मार्गदर्शनाची आणि प्रशिक्षणाची। हाच विश्वास घेऊन कोल्हापुरात 23 जुलै 2009 रोजी भागीरथी महिला संस्थेची स्थापना झाली। अरुंधती महाडिक यांच्या सक्षम नेतृत्वाखाली संस्थेने गेल्या 15 वर्षात हजारो महिलांना स्वावलंबी, सक्षम आणि उद्योजिका बनवले आहे। या 15 वर्षातील संस्थेचा प्रवास आणि आढावा भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी पत्रकार परिषदेत मांडला आहे। संस्थेने शेकडो प्रशिक्षण शिबिरांमधून महिलांना विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवणे, शिवणकाम, हस्तकला आणि शेतीपूरक व्यवसायांचे मोफत प्रशिक्षण दिले आहे। 4 लाखांहून अधिक महिलांना केवळ प्रशिक्षणच नव्हे तर उत्पादनांच्या मार्केटिंगसाठी भीमा कृषी प्रदर्शन आणि अन्य एक्स्पोमध्ये मोफत स्टॉल उपलब्ध करून देत त्यांना आर्थिक सक्षमीकरणाचा राजमार्ग खुला केलाय। कळी उमलताना या महत्त्वपूर्ण उपक्रमातून 6 लाख मुलींना आरोग्य विषयक मार्गदर्शन मिळाले, तर 1,71,000 महिलांना आत्मसंरक्षणाचे धडे देण्यात आले। भगीरथी ग्रंथालयाच्या 26 शाखांमधून वाचन चळवळ गतिमान केली। शेळी वाटप आणि सिलाई मशीन वाटप यांसारख्या उपक्रमांनी गरजू कुटुंबांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून दिले आहे। भगीरथी नागरी सहकारी पतसंस्थेद्वारे महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरवून त्यांना यशस्वी उद्योजिका बनवण्यास मदत केली आहे। संस्थेच्या या अतुलनीय कार्याची दखल घेत 12हून अधिक जिल्हा आणि राज्यस्तरीय पुरस्कारांनी संस्थेला सन्मानित करण्यात आले। आता भगीरथी महिला संस्था सोशल मीडिया माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा हा संदेश जगभर पोहोचवण्यासाठी सज्ज झाली आहे। महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आणि उद्योजिका बनण्यासाठी भगीरथी महिला संस्थेच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी महाडिक यांनी केले। चला एकत्र येऊया, महिला सक्षमीकरणाचा आवाज बुलंद करूया। महिला उद्योजिका, आत्मनिर्भर भारताची खरी ओळख भगीरथी महिला संस्था, जिथे स्वप्न पूर्ण होतात। उद्योजिका व्हा, आत्मनिर्भर बना, भगीरथी देईल नवी दिशा, असा संदेश देखील त्यांनी दिलाय। या पत्रकार परिषदेला पृथ्वीराज महाडिक, वैष्णवी महाडिक, अंजली महाडिक, संयोगिता मॅडम, शिवानी पाटील, शीतल तिरुके यांची उपस्थिती होती। NTV न्यूज मराठी, कोल्हापूर।